सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। उद्घाटनाचा सोहळा संपन्न होणार तर या कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आलेली आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी प्राचार्य ओके आता या आपल्या बापूजी साळुंखे संकुलात श्री भवानी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज आणि सुशीलादेवी साळुंखे व ज्युनियर कॉलेज यांना मिळालेल्या या स्कूल बसचा आज उद्घाटन सोहळा आपण सर्वजण साजरा करत आहोत। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मनीष रुपाणीजी, हेड ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन प्रोजेक्ट यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होत आहे। तसेच आज आदरणीय माननीय श्रीराम साळुंखे साहेब, विभाग प्रमुख कोल्हापूर विभाग, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले प्रभारी प्राचार्य कॅप्टन महेश गायकवाड सर, सहाय्यक प्रमुख। आजचा हा सोहळा आपल्यासाठी फार अविस्मरणीय आहे। तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज तुलसी आणि ट्रस्ट तर्फे मुंबई तर्फे आपल्या दोन्ही विद्यालयाला विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी ही स्कूल बस मिळालेली आहे। आपल्या या दोन्ही विद्यालयासाठी बसची अत्यंत आवश्यकता होती। या दोन्ही विद्यालयातील येणारे विद्यार्थी त्या विद्यार्थिनी सातारा व पंचक्रोशीतून
येणारे विद्यार्थी होते. ह्या विद्यालयात लांबून शिक्षण घेणारे विद्यार्थी आमच्याकडे येतात. त्यांच्यासाठी येण्या जाण्याची व्यवस्था ही प्रायव्हेट व्हेकल मार्फत व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा होती. त्यात सतत विविध अडचणी व सातत्य नव्हती, पण तुलसी आणि ट्रस्टच्या मार्फत आज आपल्याला स्कूल बसमुळे विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे. या सर्व विद्यार्थी विद्यालयामध्ये वेळेत व सुरक्षित शिक्षणासाठी वेळेत येणार आहेत. त्यामुळे आम्ही प्रथम मनेशजी रुपाणी तुलसी आणि ट्रस्ट यांचे मनपूर्वक स्वागत करते व तसेच मी त्यांचे आपल्या विद्यालयाच्या संकुलाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आभारी मानते. एक व्यक्ती म्हणून आणि समाजसेवक म्हणून, खरं तर एक दानशूर व्यक्ती म्हणून आजवर समाजासाठी आपण जे कार्य करत आहात ते अत्यंत मोलाचे आहे. समाजातील दुर्बल घटकापर्यंत त्यांनी आयुष्य समर्पित केले आहे. आजचा हा दिवस आपल्या बापूजी साळुंखे संकुलासाठी अत्यंत अभिमानाचा व प्रेरणादायी क्षण आहे. त्या तुलसी आणि ट्रस्ट मार्फत दरवर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गणवेश वाटप हे केले जाते आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा सतत प्रयत्न केला जातो. म्हणूनच त्यांचे एकच ध्येय आहे की समाजातील दुर्बल घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच त्या तुलसी आणि ट्रस्टचे उद्देश आहे. आज माझ्यासाठी तर अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, कारण मी उद्या, सर्वांना माहिती आहे की माझी उद्या म्हणजे शेवटचा दिवस आहे असं म्हणू आपण, की जे माझ्या 33 वर्षाच्या सर्व्हिस मधला हा शेवटचा दिवस आहे. सगळ्यात महत्वाचं काय तर माझ्यासाठी हा अत्यंत आयुष्यातला अभिमानाचा क्षण आहे की खरंच मी मला स्वतःला एक नक्की समजते की माझ्या कालखंडात एक शाळेला बस मिळाली, ह्याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो. आज या ट्रस्ट तर्फे बस भेट देण्यात आली. ही बस केवळ वाहन नव्हे, तो शेकडो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी एक नवीन आशा आहे. आम्ही आज आमच्या सर्व संस्थेतर्फे आम्ही सर्वजण मनपूर्वक कृतज्ञतेने, अभिमानाने आणि सन्मानाने मनीषजी रुपाणी सर व तुलसी आणि ट्रस्टचे मनपूर्वक मी आभार मानते. धन्यवाद मॅडम. शांतता ठेवावी. यानंतर विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक मॅडम निवृत्त होणार आहे. त्यानिमित्त जाणीव मराठी या चॅनलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कार्यक्रम थोडं समोर मॅडम ओके. त्याचप्रमाणे कल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो, मुली खूप छान बसते, मात्र मुलांना खूप बोलायचं आहे. मला वाटतं मॅडम ज्यांना बोलायचं आहे त्यांना पाठीमागच्या त्या दरवाजाने वर्गामध्ये जातो, तिथे निवांत गप्पा मारून बसू. ज्यांना बोलायचं आहे ते दोन्ही गेट उघडे आहेत, ओळीने आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मुंबईहून जवळजवळ 8-9 तासाचा प्रवास करून ते आलेले आहेत. परत आता सकाळपासून तासगाव, सांगली आणि आज सातारा, हे सगळं चाललेलं आहे. ते म्हणजे त्यांच्यासाठी नाही चाललेला हा कार्यक्रम, हा त्यांचा कार्यक्रम नाहीये, हा तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले दिवस यावे, तुमचं भविष्य चांगलं घडावं, यासाठीचा हा कार्यक्रम आहे. मात्र तुम्ही कुठेतरी दुसरीकडे चाललात, हे योग्य नाहीये. पाहुणे आपल्याकडे घरी देखील पाहुणे येतात, तर त्या पाहुण्यांचं आल्यातिथ्य पाहुण्यांचं स्वागत आपण प्रेमाने केले पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये पाहिजे. आता अजून 2 पाहुणे बोलणार आहेत, त्यांचं मन लावून तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे किंवा नाही मला माहित नाही, समाजामध्ये फार थोडे लोक असतात
की जे दुसऱ्याचा विचार करतात. भरपूर लोक असतात की ते फक्त स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाचा फक्त विचार करतात. मात्र आज मला आनंदाने आणि अभिमानाने सांगायचं वाटतं की सुमन रमेश तुलसी आणि ट्रस्टचे प्रमुख आदरणीय रमेश तुलसी आणि साहेब वयाच्या 95व्या वर्षी देखील या छोट्या छोट्या मुलांचा आणि त्याचबरोबर समाजामध्ये असणारे जे गरजू आहेत, रुग्ण आहेत, त्यांचा विचार सातत्याने करतायत. आणि मी आयुष्यभर जे कष्टानं जे मिळवलेले पैसे आहेत ते कुठेतरी सरकारने लागावे, सर्वसामान्य आणि गोरगरीब गरजू मुलांना आणि कष्टकरी लोकांना त्यातून काहीतरी मदत मिळावी यासाठी ते आज वयाच्या 95व्या वर्षी देखील अहोरात्र झटत असतात. त्याचबरोबर त्यांना 7 मोलाचे जे देत आहेत त्या सुमन तुलसी आणि मॅडम या देखील या कामामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या पुढाकार घेत आहेत. तर हे कधीच तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही. समाजामध्ये असे लोक आहेत म्हणून आज सर्वसामान्य कुटुंबातील मुलं चांगल्या पद्धतीनं शिकतायत. कदाचित मला तर मगाशी सांगायचं राहून गेलं विद्यार्थी मित्रांनो, या तुलसी आणि ट्रस्टच्या माध्यमातून कोविड सारखा एक संकटाचा काळ होता की ज्या संकटाच्या काळामध्ये सर्वच संपूर्ण जग हे संकटामध्ये होतं. अशा काळामध्ये एक महत्वाचा वाटा तुलसी आणि ट्रस्टनं उचलला. जवळजवळ 2 कोटी रुपयाच्या कोविडच्या लसी ज्या आहेत त्या संपूर्ण देशातील लोकांना देण्याचं काम आणि त्यातून जीवदान देण्याचं काम त्या तुलसी आणि ट्रस्टच्या माध्यमातून झालं. आज कॅन्सरसारखा 2-2 आजार कदाचित विद्यार्थ्यांना माहीत आहे किंवा आजूबाजूला तुम्ही ऐकलं असणार एखाद्या अनेक व्यक्तींचं निधन कॅन्सरसारख्या त्या दुर्धर आजाराने होतं. तर या कॅन्सरसारख्या रुग्णांना असेल किंवा इतर अनेक जे आजार आहेत त्या आजारामध्ये उपाय त्यांच्यावर रुग्णांचे उपचार करण्यासाठी अनेक महागडी उपकरणं लागतात. तर ते असे कोट्यावधी रुपयांची उपकरणं त्या हॉस्पिटलला लागतात. तर ती देण्याचे काम देखील तुलसी आणि ट्रस्ट सारखी ही महत्वाची ट्रस्ट करते आणि त्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना जीवदान देण्याचे काम आदरणीय मनीष रुपाणी साहेबांच्या माध्यमातून तुलसी आणि ट्रस्ट करते. हे निश्चितच आमच्या देशाच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद बाब आहे. कमजोर है. आज ये तीसरी बस है पिछले 2 दिनों में जो हमने यहाँ पे आप लोग को भेंट दी है. और जैसे अभी मेरे पहले श्री राम जी ने कहा, ये बस हमने किसी संस्था या किसी स्कूल को नहीं दी, ये बस हमने आपको दी, आपके लिए दी, आपके सुविधा के लिए दिए ताकि आप जो तकलीफें रोज झेलते हो, 10 किलोमीटर चलना, 15 किलोमीटर चलना, 20-25 किलोमीटर चलना, तो उन विद्यार्थियों को एक सुविधा मिले स्कूल से आराम से आने के लिए और वो अपने पढ़ाई पे ज्यादा ध्यान दे सके. इस विषय में मैं सिर्फ आपसे एक बात कहूंगा. बापू सालुंके जी ने ये संस्था जब स्थापित की 1954 में, और उनका देहांत शायद 1987 में हुआ. उस दौरान उन्होंने करीब 200 स्कूल की स्थापना कर चुके थे. अब आप सोचिए, आप में से कितने बच्चे दिन में 5-6 किलोमीटर, 7 किलोमीटर या 4 किलोमीटर भी चलकर आते हैं सिर्फ स्कूल में पढ़ने के लिए. लेकिन बापूजी ने उन दिनों में जब ना कोई कार, टैक्सी, बस थी, ट्रेन भी ढंग की नहीं थी, तरह तरह की तकलीफें थी एक शहर से दूसरे शहर में जाने के लिए, लेकिन अपने मन में एक दृढ़ निश्चय लेके वो चले कि मैं ये ज्ञान की गंगा घर घर में ले जाऊंगा. और यही एक बात थी जो हमारे दिल को छू गई. और ये जो हमारी छोटी सी भेंट है 3 स्कूलों को, वो इनकी ज्ञान की गंगा में हमारी ज्ञान की यात्रा सम्मिलित है. कोई सुविधा मिलती है तो आपको एहसास होता है कि आज तक मैं कितनी तकलीफ से स्कूल आ रहा था.
तो आपको इस बस का ख्याल रखना है। ये आपकी अपनी बस है। कल अगर कोई इसको धोने नहीं आता है 4 दिन के लिए, तो मैं तो यही उम्मीद रखूंगा कि आप में से 4 बच्चे उठ के इसकी सफाई करेंगे। क्योंकि अपने घर, अपनी गाड़ी को अपने हाथ से साफ रखना, उसमें कोई शर्म की बात नहीं है काम करने के लिए। तो 1 दिन 2 दिन के बाद तीसरे दिन खुद ही चलेगी गाड़ी समझोगे, तभी जाके हमारा ये सपना साकार होगा। और मैं पिछली बार जब यहाँ आया था तो मैंने कुछ चिंता व्यक्त की थी मैडम प्रिंसिपल से कि आप इसको मेंटेन कैसे करेंगे। तो मुझे बाद में बताया गया कि मेरे आने के कुछ दिन पश्चात एक पेरेंट टीचर एसोसिएशन की मीटिंग ली गई थी, जिसमें आप सबके माता पिता ने ये व्यक्त किया था कि अभी तक जो पैसे हम खर्च कर रहे हैं आप लोग के आने जाने पर, हम खुशी से वो पैसे स्कूल बस की फीस देंगे। तो मैं चाहता हूँ कि वो जज्बा बरकरार रहे और आपको इस सुविधा से फायदा हो। और हम चाहते हैं कि आप सब लोग पढ़ लिख कर अपनी जगह ले, आपकी जगह है आगे आने की। मैं तो खुद काफी बचपन से ही प्रभावित हूँ यहाँ के अंदर के जो विभाग है, जैसे लातूर हम सुनते हैं, उधर भी सुनते हैं, क्योंकि हर साल जब हम वो न्यूज पढ़ते थे जब एसएससी और एचएससी की रिजल्ट आती है, आज भी देखते हैं, तो जो टॉपर होते हैं वो कोई मुंबई से नहीं होता या कोई पुणे से नहीं होता, ज्यादातर आप देखोगे वो लातूर से होते हैं, विदर्भ से होते हैं। तो उससे हमको ये पता चलता है कि आप लोग में यहाँ पे गांव में भी आप लोग में कितना पोटेंशियल है, आप कितना आगे जा सकते हो अगर आप चाहो तो। और रही बात सुविधा की, तो मेरा मानना ऐसा है कि एक कहावत है जो हमारे पहले बुजुर्गों ने शायद बनाई थी, कई वर्षों तक वो सुनता रहा, लेकिन जब मैंने मेरा ये प्रयास चालू किया इस ट्रस्ट में, तब मुझे उसका मूल तोल समझ में आया। वो वाकई ये है कि बड़े कहते थे कि सेवा हमेशा तन मन धन से की। सबने सुना। तो जब से ये काम करने लगा तो मन में ये विचार उठता था कि जिसने भी ये वाक्य बनाया होगा तो उसने तन मन धन क्यों बोला, मन धन धन क्यों नहीं बोला, धन तन मन क्यों नहीं बोला, तन मन और धन क्यों बोला। तो अपने काम के प्रवास में ये बात समझ में आई कि जहां पे बापूजी सालुंखे जैसे महान व्यक्ति होते हैं और वो जो दृढ़ निश्चय करके समाज में जब निकलते हैं, तन से निकलते हैं, मन से काम करते हैं, तो धन आ ही जाता है, समाज आ ही जाता है। बगैर तन और मन की सच्चाई से धन नहीं आने वाला आगे, ये बात समझ लिया। तो आज इस संस्था की चौथी पीढ़ी इस लक्ष्य को बढ़ाने में लगी हुई है। तन से सेवा करते हैं, मन से सेवा करते हैं, तो धन आ ही जाता है। और ये मेरा मानना है कि अगर आप इस बात को समझते हैं और इसको अमल करते हैं तो आगे भी बहुत सारी सुविधाएं हैं। जो समाज में ऐसे बड़े बड़े लोग बैठे हैं जो अपने धन का सही उपयोग करना चाहते हैं, बस उनको केवल सही मार्ग दिखाने की जरूरत है। तो सुमन और रमेश तुलसारी जी की तरफ से मैं आप सबको शुभकामनाएं देता हूं और आप लोग के लिए छोटी सी भेंट लाया हूं और इसको स्वीकार करें। और उम्मीद करता हूं कि अगली बार जब आऊंगा तो आप में से कई बच्चों के मुंह से मैं सुनूंगा कि सर ये जो छोटी सी भेंट आपने हमको दी, इससे हमको बहुत फायदा हुआ,
कि मेरी जो तकलीफ थी, मैं रोज चल के आती थी, चल के आता था, मेरी वो तकलीफ अब कम हो गई है। और हमारी मैडम प्रिंसिपल रिटायर हो रही है कल, तो यादव मैडम से मैं ये कहूंगा, शिक्षक कब से रिटायर होने लगे? शिक्षक कब रिटायर होने लगे? पहले सीखते हैं, फिर सिखाते हैं, और जब रिटायर हो जाते हैं तो अपना तजुर्बा बांटते हैं। और एक सलाहकार का एक उनके लिए जो इनका तजुर्बा है, या ऐसे कई व्यक्ति या कई शिक्षक जो रिटायर होते हैं, उनसे जो हमको सीख मिलती है, उससे ये सिर्फ होता है कि जिंदगी में हर गलती खुद करना जरूरी नहीं है, कभी कभी दूसरों की गलतियों से भी सीख लेते हैं। तो बहुत बहुत बधाई यादव मैडम को आपके एलएसपीएस कैरियर के लिए, मुझे बहुत खुशी है और लकी है। मैं भी इनसे कह रहा था इनको मजाक कर रहा, लेकिन एक दिन लेट आता तो मैं सुमका रमेश कुलसानी जी की तरफ से एक बार फिर आपको सारी शुभकामनाएं देता हूँ। और श्री स्वामी विवेकानंद संस्था के सारे जो अध्यापक हैं, अजय कुमार जी, राम जी, कौस्तुभ जी, सचिन गायकवाड़, खाना जी गायकवाड़ और नवरात भी, और ऐसे अनेकों व्यक्तियों से मेरी जो मेरा जो मेल जोल हुआ है, मेरी दो प्रवास रहे हैं पूरा को शांति सता रहा है। तो मैं यहाँ से बहुत सारी अच्छी यादें लेके जा रहा हूँ और बहुत सारे अच्छे मित्र बना के जा रहा हूँ, और उम्मीद करता हूँ कि फिर जल्द से जल्द मिलेंगे, और जब मिलेंगे तो आप लोगों को वैसे एक वादा करना पड़ेगा। कर सकते हो? पिछली बार आया था, मुझे याद नहीं है, मैंने कहा कि नहीं, लेकिन पहले जो लोगों ने बस लेके आए उनको मैंने ये कहा था कि अगर मैं दूसरी बार इस बस के स्कूल में आया तो बस लेकर आया, अब आपके लिए भी लेकर आया, लेकिन अगली बार जब मैं आया तो आप सब लोगों को मुझे इस बस में अपने साथ पिकनिक पे लेके जाना पड़ेगा, लेकिन आइए। नमस्ते। आज आपल्या विद्यालयामध्ये त्या मी शिक्षण मावशी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्थापक सुषमादेवी साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद यांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आभाराचे काम मी इथं करत आहे। आभार मानण्यापेक्षा तुमच्या हृदयामध्ये राहणं आम्हाला जास्त आवडेल साहेब। तर या कार्यक्रमासाठी सुमन रमेश तुलसियानी या ट्रस्टचे जे सर्व आहेत, ज्यांच्या अंडरने काम चालतं, असे आदरणीय माननीय श्री मनीष रुपानीजी या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांनी आपल्याला जी काही वस्तू दिली आहे ती लहान नाही, फार मोठी आहे, आणि ती वस्तू जी आहे ती आपल्यासमोर इथं आहे। या वस्तूतून आम्ही पुढच्या वेळी तुम्हाला या ग्राउंडवर सर आणखीन संख्या वाढलेली दिसणार आहे, आणि आपला जो हेतू आहे, उद्देश आहे, इथं साध्य होणार आहे। आणि तुम्ही जे आम्हाला वस्तू या अभ्यासामध्ये जे दिलेलं आहे, हे दान या मुलांना जे मिळालेलं आहे त्याच्यामधून ते स्वतः दानशूर व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करणार आहे, आपल्यासारखे तुमच्यासारखे ते बनण्याचा प्रयत्न करणार आहेत हे विद्यार्थी। तर या कार्यक्रमासाठी आवर्जून श्री मनीष रुपानीजी त्यांना मी इथं सांगू इच्छिते, तुम्ही सांगितलेलं तन मन धन या शब्दाचा खरा अर्थ आम्हाला सर्वांनाच कळलेला आहे, आणि आम्ही त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी इथे सांगू इच्छिते की आमची ही 1956 सालची इमारत आहे, जुनी इमारत आहे, आणि तरीसुद्धा ती जुन्या काळातली असल्यामुळे टिकून चालली आहे। आता देणाऱ्याने देत जावं, देणाऱ्याच्या भाग्याने मी असं म्हणणार नाही, आम्ही थोडंसं इथे रिक्वेस्ट करू की थोडीशी आम्हाला या शाळेला बस रूपात जशी तुम्ही मदत केली तसं या संकुलाला आणखी बिल्डिंगच्या बाबतीत आम्ही मदत केली, ही लालची भावना नाही, पण पुढच्यासाठी आम्हाला हे करायचं आहे, तर ती मदत झाली तर आणखीन आम्हाला आनंद होणार आहे। आता तर खूप आनंद आहे जो आमच्या लग्नामध्ये मानत नाही। या कार्यक्रमासाठी आवर्जून विभाग प्रमुख विभाग
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आमचे आदरणीय माननीय श्री श्रीराम साळुंखे सर इथं उपस्थित राहिलेले आहेत, जे अत्यंत व्यस्त कामातून सुद्धा इथं आलेले आहेत. एक अपूर्ण दिवस त्यांनी इथं दिलेला आहे, तर त्यांचेही आणि त्यांचे मी इथे या ठिकाणी आभार मानते. रुपानीजी यांचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी खास उपस्थित माननीय प्रभारी प्राचार्य प्राचार्य श्री कॅप्टन महेश गायकवाड सर, तसेच शेखर मोहिते सर LBS कॉलेज सातारा प्राचार्य आहेत. त्यानंतर मेढ्यावरून खास प्राचार्य इथं आलेले आहेत पाटील सर. तसेच या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे असे आदरणीय माननीय श्री कृष्णाजी महाडिक सर, जे समाजसेवक रायगड भूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर महाडिक सर या ठिकाणी रायगडवरून इथं आलेले आहेत. फार मोठा काळ आपल्यासाठी त्यांनी दिलेला वेळ आहे, तर त्यांचेही मी इथं आभार मानते. त्यानंतर हे सगळा कार्यक्रम ज्यांनी सुशीला देवी साळुंखे हायस्कूलला सोलर पॅनल दिलेला आहे, नवीन वॉशरूम इथं दिलेले आहेत, जे वॉशरूम विमानतळावर सुद्धा नाहीत अशा पद्धतीचे दिलेले आहेत. त्यानंतर या बोलक्या भिंती समोर दिसतात, शेड दिलेलं आहे. तर त्यांचंही हे सगळं ज्यांनी घडवून आणलं असे माननीय श्री सचिन गायकवाड सर, आमचे सहाय्यक शिक्षक आहेत कुची या ठिकाणचे, तर त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. या कार्यक्रमासाठी आणखी आमच्या भवानी नाईकचे जे आम्हाला नेहमी सहकार्य करतात असे श्री अमनदीप सर, नूतन मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पार्टी मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थिनी, जे पत्रकार आहेत, जे रिपोर्टर आहेत, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानते. यानंतरची जे काही आहे ती घोषणा पाटील मॅडम करतीलच, पण मला इथं आणखीन एक सांगायचं की ही मंचावर बसलेली मान्यवर जी आहेत त्यांना नुसतं आपण बघायचं नाही, त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे. विद्यार्थी असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय बापूजी. यानंतर आपण श्री भवानी विद्या मंदिरच्या प्राचार्य यादव मॅडम आणि सौ सुशीला देवी साळुंखेच्या प्राचार्य माननीय कदम मॅडम, धन्यवाद सर. जाऊन गाडीमध्ये बसायचंय आणि येतं 5वीची 10 मुलं, फक्त 5वीची 10 मुलं, मुलींनी आधी बसून घ्यायचंय, त्यानंतर मुलं. मॅडम जरा फक्त पाय वर ठेवा.